नमस्कार. भारतीय स्टॉक मार्केटबद्दल बोलायचं झालं की आपल्यासमोर काही मोठे आकडे येतात, सेन्सेक्स आणि निफ्टी. आपण रोजच हे शब्द ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय? चला, आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बातम्यांमध्ये असे मथळे तर नेहमीच दिसतात नाही का? अरे वा, सेन्सेक्स वर गेला किंवा अरे बापरे, मार्केट पडलं. पण खरं तर या आकड्यांचा खरा अर्थ काय? हे फक्त वर खाली जाणारे नंबर्स नाहीत, तर यामागे एक संपूर्ण गोष्ट दडलेली आहे. चला, एक सोपी कल्पना करूया. सेन्सेक्स आणि निफ्टी हे शेअर बाजाराचे हवामान सांगणारे बॅरोमीटर आहेत. म्हणजे जसं बॅरोमीटर हवेचा दाब मोजून आपल्याला हवामानाचा अंदाज देतो, अगदी तसंच हे निर्देशांक किंवा इंडायसेस आपल्याला बाजाराची एकूण परिस्थिती सांगतात. मार्केटमध्ये तेजी आहे की मंदी हे याच आकड्यांवरून कळतं. तर मग बाजाराचं हे हवामान मोजणारे जे दोन महत्त्वाचे बॅरोमीटर्स आहेत, त्यांच्याबद्दल आपण जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. हे नक्की आहेत तरी काय आणि ते काम कसं करतात? चला, पाहूया. तर बघा, हे आहेत भारतीय बाजाराचे दोन मुख्य खेळाडू, सेन्सेक्स आणि निफ्टी. आता स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? ही एक अशी जागा आहे जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री केले जातात. यातला जो सेन्सेक्स आहे तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE मधील सर्वात मोठ्या 30 कंपन्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवतो. आणि दुसरीकडे आहे निफ्टी, जो नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE मधील टॉप 50 कंपन्यांचा मागोवा घेतो. म्हणजे मुख्य फरक आहे कंपन्यांच्या संख्येत आणि त्या कोणत्या एक्सचेंजवर आहेत यात. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हे आकडे काही हवेत तयार होत नाहीत. यांच्या मागे आहेत भारतातल्या मोठमोठ्या शक्तिशाली कंपन्या. आणि या आकड्यांची मोजणी करण्यासाठी एक अगदी अचूक गणिती सूत्र वापरलं जातं. चला, ते सूत्र काय आहे ते पाहूया. चला तर मग या आकड्यांच्या मागचं गणित जरा समजून घेऊया. आता हे सूत्र ऐकायला थोडं अवघड वाटू शकतं, पण काळजी करू नका, आपण ते एकदम सोप्या पद्धतीने समजावून घेणार आहोत. या गणितातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन. आता याचा सोप्या भाषेत अर्थ काय? तर बघा, कंपनीचे जे एकूण शेअर्स असतात त्यापैकी जे शेअर्स सर्वसामान्य लोकांच्या खरेदी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत, फक्त त्यांचंच मूल्य मोजलं जातं. कंपनीचे जे संस्थापक आहेत म्हणजे प्रमोटर्स किंवा सरकार यांच्याकडे असलेले शेअर्स यात धरले जात नाहीत. तर मग ही मोजणी होते कशी? सगळ्यात आधी कंपनीचं एकूण बाजार मूल्य म्हणजे मार्केट कॅप काढलं जातं. मग त्यापैकी किती टक्के शेअर्स बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत हे पाहिलं जातं. यालाच फ्री फ्लोट फॅक्टर म्हणतात. या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला मिळतं फ्री फ्लोट मार्केट कॅप. आणि मग अशा प्रकारे सेन्सेक्समधल्या 30 आणि निफ्टीमधल्या 50 कंपन्यांचं मूल्य एकत्र करून त्या निर्देशांकाची फायनल किंमत काढली जाते. बरं, या मुख्य सूत्रामध्ये काही आकडे आधीपासूनच ठरवलेले असतात. त्यांना बेस व्हॅल्यू असं म्हणतात. हे आकडे म्हणजे एक प्रकारे संदर्भ बिंदू आहेत. म्हणजे मोजमापाची सुरुवात कुठून करायची हे ठरवतात. यामुळेच कंपन्यांच्या लाखो कोटी रुपयांच्या मार्केट कॅपचं रूपांतर त्या सोप्या आकड्यांमध्ये होतं, जे आपण रोज टीव्हीवर पाहतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो की सेन्सेक्सच्या 30 आणि निफ्टीच्या 50 कंपन्यांच्या यादीत नक्की कोणत्या कंपन्यांना जागा मिळते? कारण या प्रतिष्ठित क्लबमध्ये सामील होणं सोपं नाहीये. त्यासाठी कंपन्यांना काही खास निकष पूर्ण करावे लागतात. कंपन्यांची निवड करताना खूप गोष्टी पाहिल्या जातात. ती कंपनी तिच्या क्षेत्रातली एक मोठी आणि महत्त्वाची कंपनी असावी लागते. तिची आर्थिक कामगिरी एकदम जबरदस्त असावी लागते. तिचे शेअर्स बाजारात सहजपणे आणि मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिचा कारभार एकदम पारदर्शक आणि स्वच्छ असावा. यामुळेच या निर्देशांकांमधल्या कंपन्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात. त्यांची वाढ म्हणजे देशात जास्त रोजगार, जास्त उत्पादन आणि लोकांची वाढती खरेदी शक्ती. ठीक आहे, आपण गणित समजून घेतलं, कंपन्या कशा निवडल्या जातात तेही पाहिलं. पण या सगळ्या माहितीचा एका सामान्य गुंतवणूकदाराला नेमका काय फायदा? तर खरं सांगायचं तर याचा खूप मोठा फायदा आहे. खरं तर हे ज्ञान गुंतवणूकदारांसाठी एका सुपरपॉवरसारखं आहे. समजा बाजारात अचानक मोठी घसरण झाली, तर लगेच घाबरून न जाता हे तपासता येतं की ही समस्या संपूर्ण बाजाराची आहे की फक्त कोणत्यातरी एका मोठ्या कंपनीमुळे निर्देशांक खाली आलाय. इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करताना आपला पैसा नक्की कुठे आणि कसा गुंतवला जातोय हे स्पष्टपणे समजतं. यामुळे फक्त बातम्या ऐकून प्रतिक्रिया देण्याऐवजी माहितीच्या आधारावर ठोस निर्णय घेणं शक्य होतं. तर मग शेअर बाजारात आपलं पहिलं पाऊल टाकताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? चला, नवशिक्यांसाठी एक सोपी मार्गदर्शिका पाहूया की काय करावं आणि काय टाळावं. सगळ्यात महत्त्वाचा नियम, स्वतः अभ्यास करा. सुरुवातीला नेहमी कमी रकमेने सुरुवात करावी. म्हणजे अशी रक्कम जी गमावली तरी फारसा फरक पडणार नाही.
गुंतवणुकीसाठी एक स्पष्ट ध्येय ठेवा. आपले सगळे पैसे एकाच ठिकाणी न गुंतवता वेगवेगळ्या 3-4 क्षेत्रांमध्ये पसरावा. आणि हो, नियमितपणे गुंतवणूक करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि काही गोष्टी तर कटाक्षाने टाळायलाच हव्यात. शेअर बाजाराला कधीही जुगार समजू नका. भीती किंवा लालसेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. कोणीतरी दिलेल्या टिप्सवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नका. रातोरात श्रीमंत होण्याच्या अपेक्षा ठेवल्यास निराशाच पदरी पडते. शेअर बाजार हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तर तो आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीची एक गोष्ट सांगतो. आणि सेन्सेक्स व निफ्टी हे त्या गोष्टीचे महत्त्वाचे अध्याय आहेत. ही भाषा एकदा शिकली की गुंतवणुकीचा प्रवास खूप सोपा आणि माहितीपूर्ण होऊन जातो.